हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन। तुम्हाला माहिती आहे की आम्ही आलेलो आहोत शेगावला। हे आहे भक्त निवास आणि हा मागचा जो भाग आहे तो भक्त निवासचा ग्राउंड आहे। आजूबाजूला पूर्ण रूम्स आहेत 2-3 मजल्यापर्यंतच्या आणि आमचा रूम पण दुसऱ्या मजल्यावरच आहे। तर आम्ही चाललो आहोत आता कृष्णाजीच्या मळ्यामध्ये। तर कृष्णाजीच्या मळ्यात जाण्यासाठी कसं जायचं हे मी तुम्हाला डिटेल आज माहिती सांगणार आहे। भक्त निवासच्या बाहेर आल्याबरोबर हे लागतं मार्केट आणि हे बघा हा भक्त निवासच आहे आणि पुढे पूर्ण दुकानं म्हणजे गाड्या वगैरे लावलेल्या असतात आणि ते बरंच काही वस्तू आहे तिथे। तर इथून पुढे जायचं आणि लेडीज म्हटलं की बघा शॉप बघितलं, काही छान वस्तू बघितल्या की थांबल्याशिवाय होतच नाही। माझंही तसंच झालं, बघितलं की काहीतरी छान नवीन दिसतंय, चला बघूया म्हणून। पण मला सगळे घाई करत होते, अरे नंतर बघ ना, वेळ होतोय आपल्याला। आणि मग मी लगेच निघाली। तर म्हटलं चला मग आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला पूर्ण सांगूया की आपण भक्त निवास म्हणजे गजानन महाराजांचं मंदिर आहे त्याच्या अगदी समोरचं जे भक्त निवास आहे तिथेच आमचा रूम आहे, अगदी जवळच आहे। ह्या भक्त निवासला 3 कडून जागा आहे बाहेर निघण्यासाठी। हा बघा हा एक दरवाजा आहे, म्हणजे आम्ही मेन तिकडच्या गेटने आलो जिकडे मार्केट आहे त्या गेटने। तर हा जो इकडचा दरवाजा आहे आणि त्याच्या समोरच पार्किंगचे मोठा ग्राउंड आहे। त्या दोघांच्या मध्ये जो रस्ता आहे हाच तो रस्ता। तर भक्त निवास आणि पार्किंगच्या मधल्या रस्त्यामधून सरळ गेलं की अगदी समोरच रेल्वे लाईन आहे। हे बघा रेल्वे पण येतेच आहे तिथे। तर सरळ तिथपर्यंत गेल्यानंतर उजव्या हाताला टाकायचं आहे आणि उजव्या हातालाही अगदी सरळ गेलं की एक मोठा बोगदा लागतो, त्या बोगद्याच्या मधून जायचं। हे बघा हे 2 रस्ते आहेत रुळाच्या समोरून। हा जो रस्ता आहे इकडचा, इकडे न जाता आपल्या उजव्या हाताला वळायचं आहे। तर मी आज तुम्हाला पूर्ण अशी माहिती देणार आहे की कृष्णाजीचा मळा म्हटलं म्हणजे की अगदी जवळच आहे, खूप लांब नाही आहे। अगदी म्हणजे पायी स्पीडने जर गेलो आपण तर 5 किंवा जास्तीत जास्त 6-7 मिनटाचाच असा रस्ता आहे, काही जास्त लांब नाही। आम्ही पायीच गेलो होतो। आणि हे बघा उजव्या हाताला वळल्यानंतर हा पूर्ण रस्ता आहे आणि त्याच्याच थोडंसं पुढे गेल्यानंतर हा आहे तो मोठा एक बोगदावरून लाईन आहे, रेल्वे लाईन, आणि खालून जायचं आणि बस। याच्या तिकडून गेलं की आजूबाजूला थोडे गार्डन, झाडं, थोडीशी शेती आहे आणि तिथे सुद्धा भरपूर असे रूम वगैरे आहेत, आजूबाजूला बिल्डिंगा पण आहेत। आणि तिथे हे बघा आपण या बोगद्याच्या मधून आल्यानंतर हे असं एक आहे गेट आणि याच्या अगदी आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे, उजव्या हाताला नाही, डाव्या हाताला। आणि मग नंतर हा डायरेक्ट रस्ता आहे, बघ तुम्ही मागे बघू शकता तो रस्ता। आणि त्याच्या पुढे अगदी आलं आहे कृष्णाजीचा मळाच आलेला आहे। आता हा मी तुम्हाला 1 मिनिटात पुढचं पण दाखवते, आधी तुम्ही मागचं बघा। हे बघा अगदी सरळ रस्ता आहे, अगदी कुठेही काही टेन्शन नाही, सरळ आलं की आला कृष्णाजीचा मळा। हे बघा अगदी जवळ आहे, जवळजवळ 5-6 मिनटाचा पायीचाच रस्ता, पायी यायचाच रस्ता 5 मिनटाचा आहे। आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा जरा फिरून आलो होतो, पण आता लक्षात आलं की नेमकं कसं यायचं आहे। अगदी म्हणजे ज्याला माहिती आहे तो अगदी 5 मिनटात येऊन दर्शन घेऊ शकतो इथे जिथे गजानन महाराजांनी बरेच असे आपले चमत्कार दाखवले होते। खूप काही गोष्टी कृष्णाजीच्या मळ्यात घडलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे महादेवाची पिंड प्रत्यक्ष प्रगटलेली आहे। तर खूप सुंदर असा आहे। हा बघा हा कृष्णाजीचाच मळा आहे, हा जे झाडं वगैरे सगळे पूर्ण कृष्णाजीचा मळाचाच आहे। हा भाग अगदी जवळच आहे, पायी आपण येऊ शकतो। खूप सुंदर असं रम्य वातावरण आहे, इतकं प्रसन्न वाटतं आहे। आणि प्रसन्न वाटतं तर आहेच, पण आजूबाजूला अगदी पक्ष्यांचा असं खूप सुंदर असा आवाज येतो आहे। अगदी शांतता आहे, आवाजही काहीच नाही, बाकी गाड्या वगैरे असं काहीच आवाज नाही, फक्त येतो आहे किलबिलाट पक्ष्यांचा। खूप छान असं वातावरण आहे। आणि हे बघा कृष्णाजीचा मळा, इथे खूप मोठा बोर्ड लिहिलेलाच आहे या झाडाच्या इथे। आणि त्याच्यानंतर बस पाकलं की हा पूर्ण मोठा गेट आणि हे बघा इथे एक बोर्ड लिहिलेला आहे कृष्णाजीचा मळा म्हणून।
तर त्या बोर्डा लांबूनच दिसतो तो बोर्ड, त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही, अगदी जवळच आहे. खूप सुंदर असं आहे हे कृष्णाजीचा मळा. मी मागच्या वर्षीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे कृष्णाजीचा मळातला, तर तो पण तुम्ही बघा, त्यातही तुम्हाला समजेल. त्यातही बरीच माहिती मी दिलेली आहे. आणि आता इथे आहे चप्पल स्टँड, बुटं वगैरे, चपला वगैरे काढण्यासाठी. हे बघा, हा आहे कृष्णाजीचा मळा, अगदी बहरलेला मळा. मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की महाराजांनी इथे कृष्णाजीचा मळा बहरत नव्हता, तर त्यांना असा आशीर्वाद दिला होता की इथलं पाणी कधी कमी होणार नाही आणि हा मळा कधीही सुकलेला राहणार नाही, म्हणून हा अगदी नेहमीच हिरवाच राहील. अगदी खूप सुंदर. मला तर हे गजानन महाराजच बसलेले वाटत आहे. जय गजानन. प्रत्येक मनुष्यामध्ये असा माऊली आहे की काय असंच वाटायला लागतं मला इथे आल्यानंतर. हे बघा किती सुंदर असं वातावरण आहे ना, खूपच छान वाटतं आहे. अगदी प्रसन्न संध्याकाळचा थंडगार हवा. आणि हे बघा इथे आपल्याला पाय वगैरे धुण्यासाठी पण नळ आहे, आणि दुसरीकडेच दुसरा एक नळ आहे, तो आपल्याला पाणी वगैरे पिण्यासाठीचा एक आहे. तर अगदी सगळी छान व्यवस्था आहे इथे कृष्णाजीच्या मळ्यामध्ये. आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे जे हे लावलेले आहेत गेट आजूबाजूला, तर हे काहीही नव्हतं, पूर्ण ओपन होता हा एरिया. आम्ही मध्ये जाऊन बसलो होतो त्या गवतावर. आता ते पूर्ण पॅक केलं आहे, तिथे मध्ये एंट्रीच नाही आहे. तर खूपच चेंज झालेला आहे आधी पेक्षा आणि आतापेक्षा. तर फक्त आजूबाजूला एवढाच एरिया ओपन आहे, तिथे जास्त काहीच नाही आहे. खूप सुंदर असं रम्य वातावरण वाटतं आहे. तिथे फक्त त्या लोकांनाच एंट्री आहेत जे तिथे काम करतात वगैरे, आणि खूप प्रसन्न वाटत होतं मनाला अगदी की. तर हे बघा आजूबाजूला पूर्ण लावले गेलेले आहेत. आधी नव्हतं हे सगळं काही लावलेलं, आता हे भरपूर असं आजूबाजूचं पॅक झालेलं आहे. मागच्या वेळेस आम्ही पूर्णमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे अगदी गवतावर बसता आला होता, म्हणजे गवतावर बसण्याचा पण आनंद घेता आला होता. तर इथे आजूबाजूला आहे ते कृष्णाजीचं, त्यांचे जे नातू वगैरे होते त्यांचे पण इथे पादुका वगैरे आहेत. हे बघा इथे त्यांच्या पण नावं वगैरे लिहिलेले आहेत तिथे. मागचा जो व्हिडिओ टाकला होता त्यात पूर्ण टाकलेली आहे माहिती. आणि हे बघा इथे अगदी जवळच अशी रेल्वे लाईन आहे. खूप सुंदर असा देखावा दिसत होता. इकडे रेल्वे लाईन, इकडे सनसेट, आणि बघा तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन झालंच असेल इथे. हे बघा बरोबर महाराज दिसत आहे व्हिडिओमध्ये. तर हे बघा किती सुंदर असं वातावरण आहे. खूप सुंदर वाटत होतं ह्या वातावरणामध्ये संध्याकाळचं. जय गजानन. माऊलींचं दर्शन झालं ना. तर हे बघा आम्ही आलो आहोत आता मंदिरात. जय गजानन. श्री गजानन गणगण गणात बोते. गजानन माऊलींचा खूप सुंदर असा फोटो आहे की तो फोटो असं वाटतंय की तो कुठूनही बघितलं तरी ते आपल्याकडेच बघताय, आपल्याला आशीर्वाद देत आहे, असा खूप सुंदर असा फोटो आहे. आणि मंदिरात पण असं पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांनी भरपूर. आधी पूर्ण मोकळं होतं, बसताही येत होतं, आता पूर्ण पॅक केलं आहे. हे बघा आजूबाजूला इथे सुद्धा खूप सुंदर असं गार वाटतंय. आणि हे पण पूर्ण पॅक केलेलं आहे. किती स्वच्छता करताय ते, की एक पालापाचोळा जरी पडला तरी ते लगेच उचलतात. शेगाव म्हटलं म्हणजे सगळ्यात एक नंबर असेल हे गाव की स्वच्छतेच्या बाबतीत, की तिथे कुठल्याही मंदिरात एकही काडी कचरा काहीही नाही. इतकं सुंदर असं. हे बघा इथे पूर्ण हा जो रस्ता आहे पूर्ण क्लीन आत्ताच धुतला आहे त्यांनी. एकदम असं धूळसुद्धा लागत नाही पायाला, इतका क्लीन आणि स्वच्छ असं आहे हे. आता हे पूर्ण पॅक केलं, आधी पूर्ण ओपन होतं. हे बा मंदिरातही पूर्ण असं हे लावलेलं आहे. हे अगदी सरळ जाण्याचा रस्ता आणि पूर्ण तिथे भरपूर असं लावले गेलेले. तर जय गजानन. श्री गजानन. हे बघा गजानन महाराजांचा हा फोटो अगदी असा आपल्याला वाटतो की तो आपल्याकडेच बघतोय, असं खूप सुंदर असं फोटो आहे हा. आती आलो तेव्हा पूर्ण ओपन होतं, पूर्ण मोकळा रस्ता होता. हे बघा जय गजानन माऊली. आणि त्याच्याच वरती खूप सुंदर असं डेकोरेशन पण आहे. गजानन महाराजांचा भरपूर अशा लीला इथे झालेल्या आहेत. कृष्णाजीच्या मळ्यामध्ये भरपूर त्यांनी असे लीला केलेल्या आहेत.
हे बघा, हे पूर्ण पॅक केलेलं आहे. आधी नव्हतं हे पूर्ण. इथे आम्ही बसून व्हिडिओ केला होता मागच्या वेळेस. इथे फक्त एक जण जाईल एवढी जागा केलेली आहे. आणि आधी आम्ही जेव्हा आलो तेव्हा महादेवाचं मंदिरामध्ये पण मध्ये जाता येत होतं. आम्ही मध्ये पण पूजा केलेली होती. तर आता त्यांनी पूर्ण पॅक केलेलं आहे आणि फक्त तिथले जे आहेत सेवाधारी ते लोकच तिथे जाऊन सेवा करू शकतात आणि कामं करू शकतात. तर तिथल्याच सेवाधारी लोकांचे कामं चालू होते. बघ इतकं छान ते फुलांनी सजवत होते आणि खूप सुंदर असं डेकोरेशन करत होते. हे बघा, तिथे किती सुंदर असं बाळ आलेलं होतं, क्यूट. त्याच्या मम्मीने त्याला दिलं इथे सोडून आणि ते थोडं थांबले बाजूला की हे काय करतं बघू गंमत त्याची म्हणून. आणि मग मी पण तेव्हा व्हिडिओ करून घेतला त्याचा. तर त्याला खूप छान वाटत होतं. अगदी मोकळं वातावरण, थंडगार वातावरण, उन्हाच्या याच्यात गार हवेमध्ये गार वातावरणात आल्यावर बाळाला एक खूप प्रसन्न वाटत होतं. ते मस्तपैकी उड्या मारत होतं तिथे. त्याच्याशी बोलत असताना ते माझ्याकडे बघायचं. किती क्यूट बाळ आहे ना. जय गजानन माऊली. छोट्या रूपातही असतात गजानन माऊली. लहान बाळाच्या रूपात माऊलींनी दर्शन दिलं. जय गजानन, श्री गजानन. हे बघा, इथे पूर्ण ते सजवत आहे. पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांनी. आता मध्ये जाऊ नाही शकत आपण. तर ते सेवाधारी जे होते त्यांचेच चालले होते महादेवाच्या पिंडीवर सजवताय ते फुलांनी वगैरे. खूप सुंदर असं करताय आणि ओम वगैरे लिहत होते पिंडीवर. ते अगदी बारीक अक्षराने खूप सुंदर असं काम करत होत्या त्या. तर इथून पुढे हे सगळं कृष्णाजीच्या मळ्यामध्ये कुठल्या लीला झाल्या, कोणते चमत्कार झाले ते सगळं इथे लिहिलेलं पण आहे. जवळजवळ 10-12 चमत्कार लिहिलेले आहेत आणि त्याचं फोटो पण टाकलेला आहे त्यांनी. तिथे जेव्हा काही साधू महाराज आले आणि त्यांनी बरंच काही मागण्या वगैरे केल्या, तर त्यांना खूप गर्व होता. म्हणजे ब्रह्मगिरी नावाचे जे होते त्यांना खूप गर्व आलेला होता त्यांच्या साधूपणाचा आणि त्यांच्या गर्वहरणच महाराजांनी इथे केले. जळक्या पलंगावर ते बसले आणि ब्रह्मगिरीलाही त्यांच्याकडे ते बोलवत होते. खूप असं पूर्ण डिटेल माहिती इथे लिहिलेली आहे आणि विजय ग्रंथमध्ये सुद्धा ती पूर्ण माहिती आहे की महाराजांनी काय काय लिहिल्या इथे केलेल्या आहेत म्हणून. तर महाराज कृष्णाजी वगैरे हे सगळे त्यांना काय देत आहेत ते खाण्यापिण्यासाठी, त्यांची सेवा करताय असे फोटोच आहे तो बराच मोठा असा. तर हे बघा, आजूबाजूचं वातावरण किती रम्य असं आहे. हे खूप सुंदर आहे आणि इकडे आहे थोडं मोकळं अजून. बहुतेक इथे नाही केलं आहे त्यांनी पॅक. इथे पूर्ण गार्डन वगैरे आहे आणि इथे नुकतंच पाणी मारलेलं होतं तर पायांना अगदी गार असं वाटत होतं त्या गवतावर. खूप सुंदर असं वाटत होतं. आणि हे आहे मंदिराचा मागचा भाग. तर आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा हा मागच्या भागाला काचा वगैरे काहीच नव्हता. पूर्ण भाग हे ओपनच होते आणि आता जेव्हा बघितलं तर इथे पूर्ण अशा काचा लावलेल्या आहे त्यांनी. पूर्ण पॅक केलं आहे. आधी हे पूर्ण ओपन होतं आहे बघा. इथे पूर्ण काच वगैरे लावलेली आहे. पूर्ण पॅक केलेलं आहे. आधी पूर्ण ओपनच होतं. जाळ्या वगैरे सगळ्या दिसत होत्या. आम्ही आधी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि आता पूर्ण पॅक झालेला आहे. हा आहे मंदिराचा कळस. तर संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे लाईट वगैरे सुरू झाले आता तिथे. आणि हा एक मळ्याचाच हा पूर्ण मागचा भाग आहे. भरपूर असा मोठा ग्राउंड आहे तिथे. तर खूप गार वातावरण वाटत होतं. बरेच जण आलेले आहेत तिथे. हे पूर्ण असं हा पूर्ण कृष्णाजीचा मळ्याचा हा पूर्ण मंदिराचा हा भाग आहे. पूर्ण असं खूप सुंदर असा देखावा आहे संध्याकाळचा. खूप छान वाटतंय. आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो तेव्हा हा पूर्ण तिकडे म्हणजे बगीच्याकडे जाण्याचा बगीचा म्हणजे शेत आहे ते तिकडे. तिथे भरपूर असं काही लावलेलं आहे. ऊस वगैरे, मका, असं फुलांचे झाडं वगैरे असं भरपूर काही आहे. आणि तिकडे जे गेट होतं ना, तर ते गेट तेव्हा पूर्ण ओपन होतं आणि आम्ही त्या मळ्यामध्ये जाऊन, माझे बघा आधीचे आहेत व्हिडिओ, तर त्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण
घेतलेला आहे मी, तो पूर्ण मळामध्ये जाता येत होता. आता त्यांनी ते गेट पूर्ण पॅक केलं आहे, लॉकच केलं आहे तिकडे, तर तिकडे पण नाही जाता येत. आता खूपच बऱ्याच ठिकाणी त्यांनी लॉक केलेलं आहे, तर त्याच्यामुळे तिकडे पण नव्हतं जाता येत. इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे की महादेवाची जी पिंड आहे ती प्रत्यक्ष प्रगटलेली आहे. आपल्यासाठी खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे की आपण ती प्रत्यक्ष प्रगटलेल्या मूर्तीचं आपण दर्शन घेतोय. हे बघा, हे तेच शेत आहे ज्या शेतामध्ये आम्हाला जाता आलं होतं. आता ते पूर्ण पॅक केलं आणि आता इथे भरपूर असं शेती लावलेली त्यांनी, ऊस वगैरे काही लावलेलं आहे, मकई वगैरे, फुलांचे झाडं. हे गेट पूर्ण पॅक केलेलं आहे. तर हे पूर्ण असं मंदिर आहे, हे कृष्णाजीच्या मळ्यातील गजानन महाराजांचं आणि शंभू महादेवाची जी प्रत्यक्ष प्रगटलेली पिंड आहे त्याचं हे पूर्ण दृश्य आहे. खूप सुंदर असं आहे. आणि ते सगळे हे त्यांचे जे कृष्णाजीचे वंशज आहेत त्यांच्या पण पादुका आहेत, त्यांचे नावंसुद्धा तिथे लिहिलेले आहेत. तर पूर्ण ही असं कृष्णाजीचा हा खूप सुंदर असा मळा आहे. आणि आता इथे बघा, बसण्यासाठी पण त्यांनी बाक वगैरे टाकलेले आहेत, तर इथे बसू शकतात आपण. हे बघा, ही खूप सुंदर असं सनसेट दिसतं इथून. हे बघा, खूप सुंदर अशा किलबिलाट चालू आहे पक्ष्यांचा. आणि आता होते संध्याकाळ, त्याच्यामुळे इथे सुद्धा संध्याकाळी रोज आरती होते, सकाळी पण होते आणि संध्याकाळी पण होते. इथे पूर्ण त्यांनी पाणी मारलेलं आहे, पूर्ण ओलं ओलं आहे पायांना. असं खूप गार वाटतं आहे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये, पण पायांना इतकं छान थंडा गवतावर चालायचं खरंच खूप सुंदर असं वाटतं आहे ना. खूप छान असं वातावरण आहे. तर इथे भरपूर असं चाललो फिरलो, सगळे शूटिंग, व्हिडिओ, फोटो भरपूर असे काढले. त्याच्यानंतर म्हटलं चला थोडा वेळ बसूया, बसल्याशिवाय पण छान नाही वाटत. तर मग मी म्हटलं चला, तिथे बाक वगैरे टाकलेले होते आणि तिथेच बसले आणि ही व्हिडिओ जो आहे मी बसूनच केला. आणि हे बघा, पूर्ण असे फुलांचे झाडं आहेत तिथे. पूर्ण आम्ही इथे व्हिडिओ केलेला आहे, 1-2 रील पण केलेले आहेत, टाकलेले मी आधीच्या वेळेस हे सगळे चॅनलला. तर हे पूर्ण आता पॅक केलेले आहे. भरपूर असे झाडं आहे, खूप गार्डन, अगदी आता असं म्हणतात ना, दिल गार्डन हो गया. खरंच तसंच झालं. एवढं हिरवंगार बघून खूप सुंदर आणि प्रसन्न असं वाटलं. वातावरण खूप सुंदर आहे. तर असं वाटतच नव्हतं की इथून निघावं आणि परत थोडा वेळ तरी अजून थांबावं असं वाटत होतं. इतकं प्रसन्न वातावरणातून कोणाला बाहेर कुठे निघावं असं वाटतच नाही. अजून थोडा वेळ थांबावा आणि आपण माऊलींचा 1-2 मंत्र म्हणत बसावा असं वाटत होतं. पण चालतच थकली आणि व्हिडिओ वगैरे केला. म्हटलं चला आता परत आपल्याला मंदिरात जायचं आहे, कारण मंदिरात पण आरतीसाठी जायचं होतं.